भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार मंत्री आमचे अलायन्स पार्टनर MGPचे दोन्ही आमचे मंत्री सुधीरबाब धोडेकर जी धारोलकर पार्टीचे तीनूय आमकां जे अपक्ष आमदार जे आमकां समर्थन करतात डॉक्टर चंद्रकांत शेटके रेजिनाल्ड आनी वाज हे सगळे आज उपस्थित आशिल्ले। आज आमी महालक्ष्मीच्या देवळान नारळ दवरून आज आमचे दोन्ही उमेदवार उत्तर गोयचे श्रीपाद भाऊ नायक आणि दक्षिणेचे उमेदवार पल्लवी श्रीनिवास देंपे हांकां घेवन आमी आज नार दवरून प्रचाराची सुरवात केली आणि त्यानंतर आज आमी हांगा सगळे मिळून पार्टीचे पदाधिकारी आशिल्ले आज बरोबर एक बैठक घेतली आणि दोन्ही उमेदवार आमकां निवडून हाडपाक जाय आणि त्यामुळे आमी कशा पद्धतीन फुडें वचूं जाय हे सगळें आमी डिस्कस केलें आणि सगळ्यांच्या सहकार्यान आमी 100% दोन्ही सीट जी आसात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा आमी जिखतले अशा पद्धतीचे एकूण वातावरण या पूर्ण बैठकी भितर जालें। हांव आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की तांच्यांनी डिटेल ब्रिफींग जे आसा हें तुमकां सगळ्यांक करचें। भारतीय जनता पार्टीच्या अलायन्स पार्टनरांच्या बरोबर जे NDAचे पार्टनर MGPचे बाब सुधीर ढवळीकर ह्याच्या प्रेस कॉन्फरन्साक आसात तांच्या पार्टीचे सगळे समर्थन आमच्या दोन्ही कॅन्डिडेटा खातीर आसात। आमच्या 3 इंडिपेंडंट MLAचे समर्थन आमच्या खातीर आसा आणि समेस्त गोंयच्या जनतेचे समर्थन आज भारतीय जनता पार्टी खातीर मोदीजी खातीर परत एकदा विकसीत भारत हे स्वप्न साकार करपा खातीर सगळी गोंयची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान कमळा फाटल्यान डबल इंजिनचें सरकार हाडपा खातीर आमच्या बरोबर रावतले। आमचे दोन्ही कॅन्डिडेट हे पुराय गोंयभर प्रवास करपा खातीर आज सज्ज आसा। आमी दोन्ही कॅन्डिडेटांचो प्रवास ठरयला। उत्तरेंतल्यान श्रीपाद भाऊ नायक हे फाल्यांच्यान प्रवास आमच्या मयी मतदारसंघांतल्यान सुरवात करता आणि 20 मतदारसंघांनी तांचो प्रचार दौरो जो आसा हो गांवांतल्यान पंचायतींतल्यान युवकांक महिलांक जाणट्यांक सगळ्यांक मेळपा खातीर ते सातत्यान आसतले। सावथ गोवाची कॅन्डिडेट आमची फाल्यांच्यानूच प्रवास सुरवात करता। फाल्यांच्यान आमचो वास्को मतदारसंघाचो प्रवास दाबोळी मतदारसंघाचो प्रवास वयता आसतना सगळ्या कार्यकर्त्यांच्यो भेटीगाठी घेवप प्रॉमिनंट लोकांक सगळ्या पर्यंत 100% लोकां पर्यंत पावपाचो तिजोय प्रयत्न आसा। ती सगळ्या लोकांचो आशिर्वाद घेवपा खातीर गांवांतल्यान वतली। म्हाका खात्री आसा की मोठ्या प्रमाणात समर्थन सगळे कडले आमचे कार्यकर्ते पूर्णतः ताकदीनिशी तिच्या बरोबर आसात। ताच्या बरोबर तांचे स्वताचे हितचिंतक आणि बाकीचे लोक हे मोठ्या प्रमाणात ताच्या बरोबर आसतले। माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात जाल्ली देशभरातली कामां ही आमी लोकांच्या मुखार दवरतले। फाटल्या 10 वर्सांक मोदीजीच्या कार्यकाळात जाल्ली देशभर आणि गोंयभरातली कामां ही आमी लोकां समोर दवरतले आनी ताका लागून आमी विकसीत भारत म्हणजे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हो संकल्प घेवन सेवा आमी कशा पद्दतीन केल्या सुशासन जेका गुड गव्हर्नन्स म्हणटा हे कशा पद्दतीन केला आणि गरीब कल्याण म्हणटा आसतना 25 कोटी लोकांचे आमी दारिद्र्य रेशे खाल्यान वयर हाडपाक शकले। ते फिगर्स फॅक्ट्स आणि फिगर्स हे लोकां समोर मांडटले। ज्यांच्यानी UPAच्या कार्यकाळात काँग्रेसच्या सरकाराच्या कार्यकाळात फाटल्या 2004 ते 2014 कसलीच योजना ना कसली स्कीम ना कसल्याच पद्दतीन लोकांक फायदो मेळोवन दिवंक ना। पण भारतीय जनता पार्टी मोदी सरकारात NDA सरकारात अशा पद्दतीच्यो विविध योजना ज्यो लोकां पर्यंत पावयल्यो आणि खऱ्या अर्थात अंत्योदय तत्वाचेर जे आमी सरकार फाटल्या 10 वर्सांक सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हाजेर चलयले हाजी परत एकदा लोकांक याद करून दिवपा खातीर आणि लोकांचो आशिर्वाद मोदीजी खातीर डबल इंजिन खातीर कमळा खातीर मागपाक आमी लोकां मदीं वता आणि पुराय फुडल्या 40 दिसाचो कार्यक्रम हो पुराय आमी आंखला। 40 दिसाच्या मदीं आमचे दोन्ही कॅन्डिडेट हे प्रवास करता आसतना आमचे 33 आमदार जे आमच्या समर्थनात आसात ते 33 आमदार हे लोकां मदीं वयतले। पार्टीचे असंख्य पदाधिकारी पार्टीचे कार्यकर्ते हे सदोदीत आमी तशें म्हणटात की पार्टीचे आमी ह्या देशाचे सेवक आसात। माननीय मोदीजी हे प्रधानमंत्री नसून प्रधान सेवक आसात। त्याच धर्तीचेर आमी बी हे सगळे जाण सेवक आसा हे धरून आयज पर्यंत अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय ह्या तत्वाचेर आमी काम केलां आणि ते काम परत करता आसतना लोकांचो आशिर्वाद मागपाक आमी लोकां मदीं वता। आमकां खात्री आसा की लोक मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीक मतदान करतले। दोनूय सीट हे कमळाचेर आमकां निवडून दितले हाजो आमकां विश्वास आसा। जरी म्हणजे भारतीय जनता पार्टीक मतदान करतले दोनूय सीट हे कमळाचेर आमकां निवडून दितले हाजो आमकां विश्वास आसा। जरी म्हणजे बरेच जाण जांकां दिसना ते भाऊन कितें केलां काय म्हणून विचारतात तांकां आमचो दोळे उगडून पळयात म्हणजे दिसतलें। बट त्याच बरोबर खंयसरूच पार्टीनूय बी थोडे जाण फक्त भासोवपाक सोदतात, थोडे जाण वेगवेगळ्या पद्दतीन आपल्या पद्दतीन कार्यकर्त्याची कसलीच धुसफूस ना। आज आमचे प्रॉमिनंट ज्यांच्या नांवां आशिल्लीं कॅन्डिडेट म्हणून हे आमचे सगळे कॅन्डिडेट आयच्या
नाल दवरपाच्या प्रचाराक आशिल्लो जे काही अपेक्षीत ह्या मिटिंगेक आशिल्ले ते ह्या मिटिंगेक अपेक्षीत आशिल्ले तांच्यांनी बी प्रचाराच्यो धुरा वेगवेगळ्या मतदारसंघांनी आपल्या खांदार घेतल्या मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या कार्यात तेय बी आसतले भारतीय जनता पार्टी ही केन्ना दुजाभाव दवरिना भारतीय जनता पार्टी हे स्वता एक परिवार आसा आणि त्या खातीर त्या परिवारांतल्या कोणायकूय टिकेट जरी दिली जाल्यार ती आपली टिकेट आपलो मतदारसंघ आपूण निवडून येवपाक जाय म्हणून काम करता त्याच पोटतिडकीन आमचे आमदार म्हणत किंवा फाटले आसलेले आमचे माजी आमदार आणि आता आशिल्ले कॅन्डिडेट सुद्दां ते त्याच पद्दतीत प्रचार करतले आणि दोनूय कॅन्डिडेट आमी उत्तर गोंयचो कॅन्डिडेट 1 लाखाच्या मताच्या फरकान आणि दक्षिणेचो कॅन्डिडेट 60,000च्या मताधिक्यान आमी हाडटले आणि हे सांगता आसतना ज्या काँग्रेसीन भारतीय जनता पार्टीच्या टिकेटीचेर उलोवचे न्ही तांकां आजुनूय बी तेंची स लिस्टां फायनलायज जाले जाल्यार हेका दवरूं काय तेका दवरूं हो प्रश्न पडला तांच्या मदीं सगळ्यांत व्हडलें कन्फ्युजन आसा एका रिटायर्ड करूं काय रिटायर्ड जाल्ल्याक परत हाडूं हेंय कन्फ्युजन आसा काय ती रिटायर्ड जाल्ल्याक परत हाडटा काय रिटायर्ड करता हें पळोवया पण भारतीय जनता पार्टी सदोदीत सक्षम आसा म्हणजे महिला रिजर्वेशन येयनासतना सुद्दां महिलांक टिकेट दिवप हें मोदीजीचें धोरण आसा आणि माननीय मोदीजीचें विजन फुडें व्हरपा खातीर गोंयची जनता ही विकसीत भारत विकसीत गोवा 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर हांव समेस्त गोंयच्या जनते कडेन मागता की मोठ्या प्रमाणात तुमी विकसीत गोंय करपा खातीर आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको आमकां जाय आणि येता त्या 7 तारखेक न चुकता मोठ्या प्रमाणात कमळाचेर मतदान करून दोनूय उमेदवार आमचे निवडून दिवचे इतकोच हांव सगळ्यांक तुमच्या मार्फत सगळ्यांच्या पर्यंत हो संदेश पावयता देव बरें सर मुद्दे खंयचे आसतले ह्या फावटी जे मुद्दे घेवन तुमी लोकां कडेन वतले विकसीत भारत विकसीत गोवा गेल्या 10 वर्सांक माननीय मोदीजीन केल्ली कामां आमी त्या खातीर सांगता आसतना 9 वर्सांचे सेवा सुशासन काडलेलें पुस्तक भितर हातूंत 10 वर्सांचे ॲड करपाचें उरलेलें हे जरी पळयत जाल्यार हातूंतली गोंयांतल्यो फॅक्ट्स आनी फिगर ह्यो ज्यो आसा पळय हांव तशें म्हणटा 35,000 कोटी रुपया इन्फ्रास्ट्रक्चराकूच मोडले वेलफेअर स्कीम आनी बाकीचे सगळे वेगळे आसा ते जर सांगतलो जाल्यार ते आनीक कितलेशेच जातले तांच्यांनी 10 वर्सांक कितें मोडलेलें 2004 ते 14 ते आमकां सांगता आमी 10 वर्सांक कितें मोडलां तें आमी सांगता काँग्रेसींतली एक स्कीम सांगची की 10 वर्सांक तेंच्यांनी चलयली नाजाल्यार क्लीन इंडिया पासून डिजिटल इंडिया फिट इंडिया मुद्रा लोन कितल्योश्योच स्किमी सांगूंक शकतलो ह्यो स्किमी आमी लोकां खातीर राबयल्यो म्हाजी चॅलेंज आसा आदी मदीं कोणाक ना राहुल गांधीकूच चॅलेंज आसा की तेणें जाय जाल्यार प्रेस कॉन्फरन्साक म्हाज्या बरोबर येवचो आनी सेवा सुशासन गरीब कल्याण ह्या विशयाचेर वयचो दिल्ली जाल्यार हांव येता ह्या विशयाचेर तेणी उलोवचो ओके आनी ना जाल्यार म्हणजे गोंयांत येवपाची गरज ना हांव दिल्ली येता आनी ताज्या बरोबर जाहीर म्हणजे डिबेट करपाची म्हजी तयारी आहा मोदीजीची 10 वर्सां आनी UPAची 10 वर्सां हाजेर उलोवया म्हूण आसा म्हणजे विकसीत भारत कशा पद्दतीन मोदीजी करपाक शकता हें तांकां कळटलें सो आनी सेंट्रल लिडरशीप येवपा आसा मिटिंग्स घेवपाक ऑफकोर्स ते आमी सेंट्रल पार्टी डिसायड करता पार्टी म्हणजे कोण कोण येतले कितें येतले हेजे ज्या पद्दतीन पार्टी हांगा धाडटा ताची सेंट्रल मिटींग जातली अदरवायज आमचे स्थानीक लिडर्स हे वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळ्यो मिटींग आपापल्या मतदारसंघांनी आनी राज्यभर आमचे वेगवेगळे कॅम्पेन करपी सगळे सावथांतल्यान फाल्यां खंयच्यान सुरू करता म्हळ्यार सर तुमी वास्को 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 आनी दाबोली ओके तुमकां ही सावथाची सीट फाटल्या फावटी नासली तुमचे कडेन तुमकां ह्या फावटी चॅलेंजींग आसा सो कशें तरेन तुमी 60,000 म्हणटा पळय लीड ते कशें तरेन हाडपाक शकता हांव कशी म्हणटा ती तुका कशी सांगतलो डिटेल हांव ती म्हाजी स्ट्रॅटर्जी आसा ती पार्टीची स्ट्रॅटर्जी आसा आमची Don't worry. 60,000ची लीड काडटा पळय म्हणटा न्ही तेन्ना आमकां त्या मतदारसंघांतल्यान आमी कॅल्कुलेटूय केल्या आनी 60,000ची लीड हांव पयल्या दिसाच्यान उलयतां हांव 1 लाखाची लीड म्हणूंक ना हांवें 60,000ची लीड म्हटल्या ती कॅल्कुलेटीव आसा आनी त्या खातीर आमी स्ट्रॅटजिकली जाहीर म्हणजे डिबेट करपाची म्हजी तयारी आहा मोदीजीची 10 वर्सां आनी UPAची 10 वर्सां हाजेर उलोवया म्हूण आसा म्हणजे विकसीत भारत कशा पद्दतीन मोदीजी करपाक शकता हें तांकां कळटलें सो आनी सेंट्रल लिडरशीप येवपा आसा मिटिंग्स घेवपाक ऑफकोर्स ते आमी सेंट्रल पार्टी डिसायड करता पार्टी म्हणजे कोण कोण येतले कितें येतले हेजे ज्या पद्दतीन पार्टी हांगा धाडटा ताची सेंट्रल मिटींग जातली अदरवायज आमचे स्थानीक लिडर्स हे वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळ्यो मिटींग आपापल्या मतदारसंघांनी आनी राज्यभर आमचे वेगवेगळे कॅम्पेन करपी सगळे सावथांतल्यान फाल्यां खंयच्यान सुरू करता म्हळ्यार सर तुमी वास्को आनी दाबोली ओके तुमकां ही सावथाची सीट फाटल्या फावटी नासली तुमचे कडेन तुमकां ह्या फावटी चॅलेंजींग आसा सो कशें तरेन तुमी 60,000 म्हणटा पळय लीड ते कशें तरेन हाडपाक शकता हांव कशी म्हणटा ती तुका कशी सांगतलो डिटेल हांव ती म्हाजी स्ट्रॅटर्जी आसा ती पार्टीची स्ट्रॅटर्जी आसा आमची Don't worry. 60,000ची लीड काडटा पळय म्हणटा न्ही तेन्ना आमकां त्या मतदारसंघांतल्यान आमी कॅल्कुलेटूय केल्या आनी 60,000ची लीड हांव पयल्या दिसाच्यान उलयतां हांव 1 लाखाची लीड म्हणूंक ना हांवें 60,000ची लीड म्हटल्या ती कॅल्कुलेटीव आसा आनी त्या खातीर आमी स्ट्रॅटजिकली
60,000च्याच लीड दिले. दुसरे बऱ्याचशा हाचेर आमी कोट केलें की श्रीपाद भाऊचे शेवटचे, त्यामुळे तातूंत कारण ते डिसिजन जे आसा ते भारतीय जनता पार्टीचे, त्यामुळे बऱ्याच थोडे कडेन कोणी तरी कोट करतात ते कोणी करचे न्ही. तेंच्यांनी केन्ना रिटायर जावं जाय ते पार्टी ठरयतली. तेंच्यांनी तिकीट मागूना, भारतीय जनता पार्टीन तिकीट दिली आसा. स्वतः तेजें क्लॅरिफिकेशन हांव तुमच्या समोर दवरतां. तांच्यानी स्वतः सांगलें. त्यांच्यानी केन्ना करप रिटायरमेंट ते ठरोवपाक शकना, ते पार्टीचें डिसिजन आसा. त्यामुळे पार्टी विल डिसायड वेन टू रिटायर. थँक्यू. ओके सर.